गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? आज सकाळच व्लॉगला सुरुवात केलेली आहे. आज आपण बनवणार आहोत वरण. हे तांदूळ मी भिजवले आहेत खिरीसाठी. बटाट्याची भाजी आणि पिठलं आणि भाकरी, सॉरी झुणका आणि भाकरी. कुकर लावून घेते डाळीचा आणि टोमॅटो आणि थोडंसं तेल ठेवते. बटाटे वरण आणि भाजीसाठी कुकर लावून घेतलेला आहे. आता करूयात खिरीची तयारी. खिरीसाठी मी अर्धा लिटर इतकं दूध घेतलेलं आहे. 1 मूठ तांदूळ मी भिजत ठेवलेले आहेत. इंद्रायणी तांदूळ घेतला आहे मी. दूध गरम झालं आहे. आता त्याच्यात तांदूळ शिजायला टाकूयात. हे पूर्णपणे दुधात शिजवायचे आहेत तांदूळ. खीर शिजून झालेली आहे. त्याच्यात मी ड्रायफ्रूट्स टाकलेत तुपात तळून. आता हे साखर कॅरमलाइज्ड करायला ठेवते. हे बघा, इथे एक बटाट्याची भाजी चालू आहे. छान आपली साखर कॅरमलाइज्ड झालेली आहे. आता तिला आपण आणखी थोडी व्हायला हवी. हा रंग येईपर्यंत साखर परतायची आहे बघा. आता आपण ही साखर आपल्या खिरीमध्ये ओतून घेऊ. जरा जपून ओतायची आहे कारण की ते उडतं जरा. अशी ढवळून घ्यायची आहे. वरून थोडंसं वेलची पावडर टाकायची. बघा किती सुंदर सुरेख कलर आलेला आहे, रबडीसारखा. आता आपली खीर तयार झाली आहे. बटाट्याच्या भाजीसाठी पुऱ्या तळून घेऊयात. या बघा कशा टम्म फुगलेल्या आहेत. रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा मला. टम्म फुगलेले राहतात. चला नैवेद्याचं ताट वाढून घेऊयात. हाला भात, हाला झुणका, झाली आपली खीर. खिरीचा कलर पाहू शकता तुम्ही. झुणक्याबरोबर भाकरी. ही आहे बटाट्याची भाजी. त्याच्याबरोबर टम्म फुगलेल्या पुऱ्या झाल्या. पुऱ्या बनवून बराच वेळ झालेला आहे तरीसुद्धा ही पाहू शकता फुगलेलीच आहे. अळूची वडी. हे आला तर पापड. त्याच्याशिवाय सगळं अधुरंच आहे. हे बघा, खिरीच्या रेसिपीसाठी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी खिरीची रेसिपी नक्की शेअर करेन. आणि माझ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मला लाईक, शेअर, फॉलो करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.